शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, शाळा ज्ञानाचे भांडार, शाळा सुंदर सुंदर, शाळा ज्ञानाचे भांडार, शाळा सुंदर सुंदर, शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, शाळा सुंदर सुंदर। शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग, शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग, संस्कार आणि आरोग्य, शाळा उजळे ते भाग्य, संस्कार आणि आरोग्य, शाळा उजळे ते भाग्य, देई जीवना आकार, शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार, शाळा सुंदर सुंदर, शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, शाळा सुंदर सुंदर। ज्ञान याला जगीमान, गुणवंतांचा सन्मान, ज्ञान याला जगीमान, गुणवंतांचा सन्मान, दूर होतसे अज्ञान, ज्ञान ज्योती प्रकाशान, दूर होतसे अज्ञान, ज्ञान ज्योती प्रकाशान, पळे दूर तो अंधार, शाळा सुंदर सुंदर, पळे दूर तो अंधार, शाळा सुंदर सुंदर, शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, शाळा सुंदर सुंदर। भेदभाव ठेवू दूरी, तोची एकता ही खरी, भेदभाव ठेवू दूरी, तोची एकता ही खरी, केसरीजींची प्रेरणा ही नेई यशाच्या शिखरी, केसरीजींची प्रेरणा ही नेई यशाच्या शिखरी, देई ज्ञानाचा सागर, शाळा सुंदर सुंदर देई ज्ञानाचा सागर, शाळा सुंदर सुंदर, शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, शाळा सुंदर सुंदर। एक नंबर पुलाव केलेला आहे, द्यायचा आणि ते पाहिजे तेवढं स्वीट लावून खायचं, उत्तम केलेली आहे, टेस्टी आहे। महाराष्ट्रामध्ये विशेषतः जत तालुक्यातील बाजरी भाकरी प्रसिद्ध आहे आणि बऱ्याचदा पश्चिम भागातील अनेक लोक बाजरी भाकरी खाण्यासाठी जत येतात, त्यामुळे अत्यंत सुंदर मटकी वगैरे उसळ, त्यानंतर आंब्याची कैरीची फोड आणि चटणी एक नंबरचं बेत आहे। धन्यवाद। बाजरी भाकरी, शेंगा चटणी, आंब्याची फोड, मटकी उसळ एक नंबर। सांगा आमच्यासोबत त्यामुळं पारंपरिक जी बाजरी भाकरी आहे त्याची चव ही जी आहे ती वेगळीच आहे, हा चांगला प्रकारचा उपक्रम आहे।
₹15 उरी वेळ ₹15 आहे. लोक त्यांच्या कीर्तीचे आती पोवाडे गणेशा किती गिरवले लोक त्यांच्या कीर्तीचे आती पोवाडे किती किती विमुक्ती घडविल्या किती किती या ठिकाणी आपल्या जुन्याचे काही शिक्षक उपस्थित आहेत जे पुस्तकाला भेट देत आहेत. तुम्हाला काय आवडलं? पोहे आवडलेले आहेत. जगाभरती पेट्रोल वगैरे आहे पेट्रोल शाळा जगासाठी अशी माझी शाळा जगासाठी अनुभव आहे किती बहुतेक संपत आलेली आहे त्यांना भरपूर माल छापलेला आहे. या ठिकाणी आपले पत्रकार बंधू आहे श्री तरसंगी सर. तरसंगी सर, आपण आमच्या स्टॉलला भेट द्यायला आलेला आहात आणि कशी वाटते आमच्या मुलांची खरी कमाई? छान सुंदर. आपण काय पदार्थ टेस्ट केले की नाही? सगळ्या पदार्थ अतिशय चांगल्या बनवले आहेत. मुलं स्वतःची खरी कमाई जी आहे मुलांना शालेय जीवनामध्ये त्यांना उत्स्फूर्तपणे करायला मिळतोय. यामुळे भविष्यात मुलं हे आपल्या पायावरती उभं राहतील. नक्कीच सर किस्सा भरून आलेले आहेत आणि आज त्यांचा किस्सा रिकामा होणार आहे. चला दुसऱ्या स्टॉलवर कॉफी आणि पापडच्या फूड स्टॉलला थोडीशी गर्दी बाजूला करूया. आमच्या या स्काउट मास्टर यांनी घेतलेला आहे ₹50 कापड आणि ते सुद्धा कापडाचं तुम्हाला मिळणार हे पापडाचं पाकिट. आणि या ठिकाणी फूड स्टॉलचे मालक आणि आलेल्या आहेत तर त्यांचा आपण अनुभव विचारूया. भाभी, आपण हे फूड स्टॉलला दिलेला आहात पापड, तर त्याची विक्री भरपूर झालेली आहे. आपण काय दिलेलं आहे? काय म्हणतेस तू? तर तुला कसं वाटलं भावा? शाळेले आनंद ही एकच गोष्ट असते भावांनो. यायला लागते, खायला लागते, दणका कसा रसना प्यायला लागते. कसा आहे दणका? हॅशटॅग जदा स्कूल. कसा आहे दणका? ओके भावा. रे ना चल रे. मी खायला छान पदार्थ तयार केलेला आहे. पुरी सुद्धा घरी तयार केलेली आणि छान तयार करून मास्टर श्री सुभाष शिंदे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अमोल जोशी सर आज आपल्या विद्यालयामध्ये स्काउट गाईड या विषयाअंतर्गत खरी कमाई हा उपक्रम आयोजित केलेला आहे. या उपक्रमामध्ये आपल्या शाळेतील स्काउट गाईडचे विद्यार्थी अतिशय आनंदाने सहभागी झालेले आहेत. त्यांनी खाऊचे वेगवेगळे स्टॉल्स मांडलेले आहेत आणि या स्टॉल्समुळे त्यांना पाककला
किती अवगत झालेले आहे हे दिसून येते। अतिशय चविष्ट अशा प्रकारचे पदार्थ त्यांनी आज इथं मांडलेले आहेत। आम्ही त्याचा आस्वाद घेतलेला आहे। हा एक चांगला उपक्रम आपल्या शाळेत सुरू आहे। खाऊ घेणारी मुलं देखील अतिशय आनंदाने खाऊ घेऊन विक्रेत्यांना सहकार्य करत आहेत, मदत करत आहेत। याचं मी विद्यालयाच्या वतीने विशेष असं कौतुक करतो। श्री शिंदे सर यांचं या स्काउट गाईडमधील विद्यार्थिनींना दरवर्षी मोलाचं असं मार्गदर्शन मिळतं। या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची संधी देऊन त्यांना ते अतिशय आनंद मिळवून देतात, हे देखील विशेष असं आहे। त्यामुळं आजच्या या उपक्रमासाठी मी आपले स्काउट मास्टर श्री शिंदे सर यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो।